नमस्कार. कथासागरच्या 195व्या भागात 155 सर्वांचं स्वागत. दिवाळी सुरू होती आहे आणि म्हणून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा. आज दिवाळीसाठी म्हणून एक छोटीशी गाणं किंवा कविता काही म्हणा, ह्याला बडबडगीत आहे खरं ॲक्च्युली. हे ताराबाई परांजपे यांचं हे बडबडगीत आहे. या आनंदाने खेळूया, या आनंदाने खेळूया, ठुमकत ठुमकत चालूया, ठुमकत ठुमकत चालूया, आनंदाने खेळूया. हाताचे हे पंख पसरुनी, हाताचे हे पंख पसरुनी, भुरकन उडून जाऊया, भुरकन उडून जाऊया, आनंदाने खेळूया. हाताचा करू मोर पिसारा, हाताचा करू मोर पिसारा, थुई 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 नाचूया, आनंदाने खेळूया, आनंदाने खेळूया. हाताचे करू कान सशाचे, हाताचे करू कान सशाचे, टुनटुन 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 जाऊया, आनंदाने खेळूया, आनंदाने खेळूया. अशी छोटीशी छान कविता. आणि आता गोष्टीकडे वळते. आज जी गोष्ट आहे ती खरं गोष्टीची गोष्ट आहे. म्हणजे काय बरं, तुमच्यापैकी प्रत्येकाला सिंहासन बत्तीशीच्या कथा माहिती आहेत. सिंहासन बत्तीशी, 32 कसा, सिंहासनाने सांगितलेल्या 32 कथा. पण याची जी कथा आहे ती सांगायचा प्रयत्न मी आज तुम्हाला करणार आहे. काय आहे बरं ही कथा? तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. तुम्हाला आठवत असेल तर आपण विक्रमादित्य बघितलेला होता. हुण, कुशाण, शक सगळ्यांचा पराभव करणारा जो राजा होता तो विक्रमादित्य. त्यांनी शक सुरू केलं, विक्रम शक त्यांनी सुरू केलं असा हा राजा. तो जणू काही इंद्राचा अवतार असा समजला जायचा. अत्यंत गुणी, खूप मोठा सम्राट होता. आणि त्याचं जे सिंहासन होतं ना बसायचं, ते सोन्याचं रत्नजडित सिंहासन प्रत्यक्ष इंद्रानी त्याला दिलेलं होतं. का बरं? नुसता राजा होता म्हणून नव्हे, तर तो अत्यंत गुणी होता. दानधर्म करायचा, प्रजेची काळजी घ्यायचा. आक्रांतापासून त्यांनी हरवलं. त्याच्या काळामध्ये कला, विज्ञान सगळं पराकोटीला, उच्च कोटीला पोचलं होतं. प्रचंड व्यापार दूरदेशी चालायचा आणि प्रचंड पैसा त्याच्या राज्यामध्ये येत असे असा विक्रमादित्य. मात्र त्याच्या सिंहासनाची कथा अशी होती की ती जे सिंहासन आहे ते सिंहासन राजा गेल्यानंतर त्याच्यावर असाच दुसरा राजा बसू शकेल की जो विक्रमादित्यासारखा गुणी आहे. तोपर्यंत हे सिंहासन कोणीही वापरायचं नाही, कोणाला लाभणार नाही, कोणाला मिळणार नाही, असा इंद्रानेच प्रत्यक्ष शाप दिला होता, वर दिला होता, काही म्हणा. आणि खरोखरीच ते सिंहासन विक्रमादित्य गेल्याबरोबर चक्क गायब झालं. आणि मग 1000 वर्षानंतर ते सापडलं. कुठे आणि कसं ते आता गोष्टीत ऐकूया. एक राजा होता बरं का, विक्रमादित्यासारखाच अत्यंत गुणी. त्याचं नाव होतं भोज. गुर्जर प्रतिहार घराण्यातला हा राजा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मोहम्मद बिन कासिम 712 ते 715 आला. आणि त्याच्यानंतर अर्थातच मोहम्मद घोरी जो आला तो जवळजवळ 300 वर्षांनंतर आला. मधल्या 300 वर्षात का बरं नाही आले ते? कोण म्हणतं आले नाहीत म्हणून? ते आले ना. अरब, तुर्क, मुस्लिम सगळे 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 परत 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 आक्रमण करत होते. कुठे करत होते आक्रमण? तर अगदी पार आपल्या ठाण्यापर्यंत ते आले होते. कल्याण, सोपारा, गुजरातचा भडोजचा किनारा, सिंध, पंजाब सगळे सगळे किनारे समुद्रमार्गे पण जसे करत होते तसंच ते खुष्कीच्या मार्गाने येऊन परत परत आक्रमण करतच होते. याच्याशिवाय सिंध, दाहिरचा पराभव केल्यानंतर कासिमनं जो एक सरदार नेमला होता, तो सरदार सतत 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 शेजारच्या राज्यांवर, म्हणजेच बघा सिंध आता पाकिस्तानात गेलं आहे, पण जवळचा राजस्थान, पंजाब, काश्मीर सतत हल्ले करत असे. जसं काश्मीरला मोठे राजे होते ललितादित्य, त्यांनी त्यांना बिलकुल पाऊल ठेवून दिलं नाही. दिला, तिने पाऊल ठेवून दिलं नाही, त्याचा पराभव केला. बाप्पा रावळ त्यांचं घराणं तर 1000 वर्ष लढत राहिलं. तसंच एक गुर्जर प्रतिहार घराणं, त्याच्यातला राजा भोज. त्याच्या आणि सिंहासन याचा काय संबंध आहे ते बघूया बरं का. हा राजा भोज होता ना, तो अगदी लहान असताना त्याला मारायचा सुद्धा प्रयत्न केला गेला. मात्र त्याच्यातून तो सटकला, वाचला आणि मग त्याला गुरुकुलामध्ये ठेवण्यात आलं शिकण्यासाठी. केवळ वयाच्या 11व्या वर्षापर्यंत त्यांनी चक्क 64 कला शिकल्या होत्या. किती? 64 कला त्यांनी शिकल्या.
अत्यंत विद्वान, अत्यंत गुणी. आणि मग त्यांनी राज्य करता करता जवळजवळ 84 ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथामध्ये काय नव्हतं, विविध प्रकारचे ग्रंथ लिहिले. आत्ता आपण जे म्हणतो ना रोबोट, त्याचा उल्लेख त्याच्या ग्रंथामध्ये आलेला आहे, कसा बनवायचा, काय बनवायचा. आत्ता जे आपण म्हणतो ना रिमोट कंट्रोलनी काही काही केलं जातं, चालवलं जातं, तसं त्यांनी रिमोट कंट्रोलनी म्हणजे रणांगणावरचे हत्ती घोडे कसे हलवायचे बघा, त्यांनी त्याच्या ग्रंथात हे सगळं विदित केलेलं आहे. त्याच्याशिवाय त्याच्या अनेक 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 पदरी, जवळजवळ असं म्हणतात की 500 विद्वान त्याच्या पदरी होते. त्यावेळचं स्थापत्यशास्त्र, त्यावेळचं औषध विज्ञान, रसायनशास्त्र, धातुशास्त्र, नौकानयनशास्त्र, सगळी 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 विविध प्रकारची शास्त्र, कला यांचा संगम त्याच्या राज्यात झालेला होता. हा जो राजा भोज होता ह्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की तो जेव्हा गादीवर आला ना तेव्हा त्याचं वय होतं केवळ 15. बघा आम्ही काय सांगितलं, 11व्या वर्षी तो 64 कला शिकला. त्याच्यानंतर 3 वर्ष 12, 13, 14 3 वर्ष त्यांनी केवळ आणि केवळ शिवाची प्रार्थना केली, शिवाची उपासना केली, काही शक्ती प्राप्त केल्या आणि मग केवळ 15 वर्षाचा मुलगा गादीवर बसला. तो जेव्हा गादीवर बसला, कनौजचा हा राजा, उज्जैनी त्याची राजधानी, कनौजचा राजा, उज्जैनी त्याची राजधानी, तो ज्या गादीवर बसला 15 वर्षाचा असताना, त्यावेळेला भारतामध्ये एकूण 57 राजे राज्य करत होते. छोटी छोटी राज्य होती 57. त्याला माहिती होतं की अगदी पहिला जो आक्रांत आला ना अलेक्झांडर, त्याचा पराभव कशामुळे झाला, पौरस एकटा पडला म्हणून झाला, बाकीचे राजे आले नाहीत त्याच्या मदतीने. महम्मद बिन कासिमने जेव्हा स्वारी केली ना कशावर, सिंधवर, तेव्हा दाहिरशाही मदतीला कोणी आलं नाही. त्याचं राज्य छोटं होतं. ज्याचं मोठं राज्य असेल तर परकीय आक्रांता जे येत आहेत भारतामध्ये त्यांना अडवणं सहज शक्य होईल. आणि म्हणून ह्या 57 राज्यांना सगळ्यांनी असं जिंकून घेतलं असं म्हणतात. असं म्हणायचे की कसं आहे प्रतिहारांचं घराणं, कसं आहे की दोन्ही बाजूला समुद्र आणि वर हिमालय, आणि त्याच्या आत एकालाही पाऊल टाकून दिलं नाही, असं हे गुजरात प्रतिहार घराणं. जवळजवळ 350 वर्ष त्यांनी राज्य केलं. तेवढ्या काळात 200 लढाया या राजांनी खेळल्या. त्याच्यापैकी हा राजा भोज, त्यांनी अनेक शहरं वसवली. आत्ता जे भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी आहे, त्याचं पूर्वीचं नाव होतं भोजपूर, ही पण त्यांनीच वसवलेली. त्यांनी जो एक मोठ्याच्या मोठं धरण बांधलं होतं ना, ते धरण भोजताल असं म्हणतात. जगातलं सगळ्यात मोठं पाणी कृत्रिम साठा हे ते होतं बरं का. असा हा भोजराजा. त्यांनी खूप पाणी पुरवठा योजना केल्या, विहिरी, तलाव, शेतांना बांधून दिले, खूप इन्सेंटिव्ह दिलं आजकालच्या भाषेत बोलायचं तर. त्याच्याच राज्यात एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये खूप छान धान्य पिकायचं. मात्र त्या शेताच्या बरोबरमध्ये अशी एक गोल जागा होती, किती वेळा त्यांनी काही पेरलं तरी उगवायचंच नाही. मग त्यांनी काय केलं होतं तर त्या गोल जागेवर एक मोठंच्या मोठं, जसं तुम्हाला माहिती आहे ना की शेतकरी काय करतात, एका उंच जागी मचाण बांधतात आणि तिथून शेताचं रक्षण करतात, सगळं दिसतं त्यांना. तसं त्यांनी मचाण बांधलं. त्याच्यावर हा कधी कधी केला शेतात की उभा राहायचा आणि मग जोरात ओरडायचा, कोई है, कोई सुनता है, कोई सुनता है, कोई सुनता है, तो राजा को इधर लाओ, राजा को इधर लाओ, उसको मुझे पकडना है, राजा को इधर उसको पकडणं आहे. हे करता 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 एक दिवस राजाच्या की कानावर गेली हो गोष्ट की असं कोणतरी शेतकरी चक्क सांगतोय सगळ्यांना, माझ्याकडे त्याला पकडून घेऊन या. तो म्हणतो लोकांनी कशाला, मीच जातो ना चालत चालत. मग तो आपल्याबरोबर काही लोकांना घेऊन गेला आणि खरोखरीचा शेतकरी नेमका त्याच वेळेला जोरजोरात ओरडत होता, कोई है, राजा को पकड केला, राजा को पकड केला. राजा एकदम अस्वस्थ झाला, का बरं असा हा ओरडत असेल. त्याला शिक्षा केली नाही, बोलवलं नाही, काही नाही. तो स्वतः ज्ञानी होता. त्यांनी आपली सभा बोलवली, सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि विचारलं काय असेल बरं असं. ते म्हणाले, ज्या तिथे काही उगवत नाही आणि तिथे गेल्यानंतरच तो फक्त असं ओरडतो, त्यात काहीतरी त्या जागेमध्ये दडलेलं आहे. मग लगेचच राजाने दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर विचार केला आणि आज्ञा सोडली की जमीन खणायची. जमीन खणत गेले आणि काही वेळानंतर, खूप खोल खणल्यानंतर त्यांना काहीतरी आपटल्याचा आवाज आला. अरे काहीतरी आहे. आणि बघतात तो चक्क सोन्याचं सिंहासन. मात्र ते टसके मस हलत नव्हतं, जरा 1 इंच 1 सेंटीमीटरसुद्धा इकडचं इकडे हलत नव्हतं. आता काय करायचं. एवढ्यात आकाशवाणी झाली, राजाला बोलवा. राजा आला. त्यालाही आश्चर्य वाटलं. आणि मग तेवढ्यात परत आकाशवाणी झाली,
राजा विनम्र होऊन तू ह्या सिंहासनाची पूजा कर आणि मग सिंहासन वर येईल. राजाने मनोभावे पूजेचे सामान मागितलं. अत्यंत नम्रभावाने पूजा केली आणि काय आश्चर्य, हात लावल्याबरोबर एखादं फूल जसं वर यावं ना तसं हे सिंहासन मातीमधून वर आलं. अप्रतिम सिंहासन, रत्न वगैरे सगळे लावलेली, खूप उंच, त्याला पायऱ्या चारी बाजूनी, त्याला 4 बाजूनी उतार असलेल्या पायऱ्या आणि प्रत्येक बाजूवर 8 पुतळ्या बसवलेल्या होत्या. पुतळ्या म्हणजे मानवी चेहरे बसवलेले होते बरं का. आणि गंमत म्हणजे ह्या सगळ्या सिंहासनाचं तरी राजाने सांगितलं की त्याचं रिपेअरिंग करा, त्याला झळाळी येऊन देत, पहिलं रूप येऊन देत. मग 5-6 महिने माणसं खपली आणि मग सगळी म्हणाली की भोज राजा, कारण हा पण सम्राट होता, लोकांचा लाडका होता आणि त्यांनी परकीय आक्रंतापासून वाचवलं होतं यांना. म्हणजे आता तू ह्या गादीवर बसायचंस. मुहूर्त शोधला गेला, सगळेजणं त्या ठिकाणी आले, जमा झाले. राजा अत्यंत खुश झाला, पूजा केली आणि या सिंहासनावर पाऊल ठेवणार एवढ्यात एक पुतळी गरजली. थांब राजा, तू या सिंहासनावर बसणार नाहीस, तुला परवानगी नाही, कारण विक्रमादित्यासारखा राजाच फक्त या सिंहासनावर बसू शकतो. भोजराजा आश्चर्याने बुडाला. अरे, एवढा मोठा सम्राट मी, एवढं लोकांसाठी करतो, एवढी धरणं बांधली, एवढी मंदिरं म्हणजे त्याच्या उज्जैनीमध्ये एकट्या 10,000 मंदिरं, जणू स्वर्ग, अशा प्रकारची असंख्य मंदिरं, सूर्याची मंदिरं, शिवभक्त होता म्हणून शिवाची मंदिरं, असंख्य मंदिरं बांधली, लोकांच्या कल्याणाच्या योजना केल्या आणि तरी मी लायक नाही विक्रमराजासारखा. एवढ्यात ती पुतळी बोलली की राजा, तू खरंच खूप मोठा आहे, सगळं मान्य, पण एक गुण तुझ्यात कमी आहे आणि तो म्हणजे नम्रता. तुला थोडासा गर्व झाला आहे, तू जे काही केलं आहेस त्याचा गर्व झाला आहे, तो गर्वहरण झाला पाहिजे. तू आजपासून असं निश्चय कर की गर्वहरण मी करीन आणि माझ्यात काय नाही आहे जे विक्रमादित्यामध्ये होतं ते आम्ही तुला रोज सांगू. मग त्या ज्या काही पुतळ्या होत्या ना, त्या पुतळ्यांना वेगवेगळी नावं आहेत बरं का. 32च्या 32 नावं आहेत. तुम्हाला हवं तर मी सांगेन सुद्धा ती सगळी नावं. पण पहिली पुतळी बोलली, मग दुसरी, तिसरी, चौथी, आणि त्यांनी मग 32 दिवस विक्रमादित्याचे वेगवेगळे गुण कोणते होते की ज्याचं थोडंसं कमी ह्या राजा भोजमध्ये होतं, अशी सगळी वैशिष्ट्य सांगायला सुरुवात केली. 32 दिवस संपले. राजा भोजने पुन्हा एकदा शिवाची, विष्णूची प्रार्थना केली. अतिशय नम्रपणे त्याला जो काही गर्व झाला होता तो गर्व त्यांनी मनातून काढून टाकला आणि पुन्हा एकदा तो राजसिंहासनावर बसण्यासाठी आरूढ झाला. ह्या ज्या 32 दिवस 32 कथा ज्या सिंहासनाच्या, बघा सिंहासन कोणाचं पहिलं, इंद्राने विक्रमादित्याला दिलेलं, चौथरा त्याच्या चारी बाजूला 8 अशा 32 पुतळ्या आणि ह्या 32 पुतळ्यांनी सांगितलेल्या कथा म्हणून 32 सिंहासन 32 असं आपण म्हणतो ना की जो खरा हुशार माणूस असतो त्याच्या तोंडात 32 दात असतात, तसं जणू हे 32 पुतळ्या, त्यांची नावं पण खूप छान दिलेली आहेत. आणि ह्या चंद्रभद्रिका, कनका वगैरे आणि मग ह्या 32 ज्या काही पुतळ्या होत्या त्यांनी कथा सांगितल्या. आणि मग सिंहासन 32 ही मुलांना आवडणारी मूल्यकथा ज्याला म्हणता येईल अशी विक्रमादित्याचे गुणवर्णन करणाऱ्या ह्या कथा तुम्ही जर यूट्यूबवर गेलात तर या 32 नाही आहेत, पण काही कथा तुम्हाला आज जरूर ऐकता येतील. तेव्हा अशी आपली 155 155वी कथासागरची कथा, कथेची कथा, राजा भोज, त्याचं सोन्याचं सिंहासन आणि सिंहासन 32च्या कथांची कथा. मला असं वाटतं नक्की तुम्हाला आवडली असेल. आज दिवाळीच्या मुहूर्तावर आपण असा निश्चय करूया की राजा भोजसारखं गुणी, ज्ञानी आणि देशावर अपरंपार प्रेम करणारा हा पहिला राजा होता की जो असं म्हणाला की इतके दिवस भारत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भारत नाव का पडलं आपल्या देशाचं ते, तो म्हणाला ह्याच्या पुढे भारताला यापुढे हिंदुस्तान म्हटलं जाईल. का बरं? कारण ज्या वेळेला भारत हे नाव पडलं तेव्हा परकीय आक्रमणं होत नव्हती ना, लढाया व्हायच्या पण परकीयांची आक्रमणं होत नव्हती. आता मात्र कासिम नंतर, मोहम्मद पैगंबरांच्या जन्मानंतर तलवार एका हातात आणि एका हातात
कुऱ्हाड घेऊन आक्रमणं सुरू झाली, धर्मपरिवर्तनाला सुरुवात झाली, मंदिरं पाडायला सुरुवात झाली. राजा भोजने बांधलेला धरणसुद्धा पाडलं गेलं. राम जन्मभूमी पाडली गेली, नष्ट केली गेली. आणि म्हणून यांनी असं सांगितलं की ह्याच्यापुढे सगळ्यांनी एकत्र होण्यासाठी, त्यांनी एकत्रपणे जर आपण लढलो तरच परकीयांना हरवू शकतो, अशा प्रकारचा संदेश त्यांनी आपल्या वागण्यातून दिला. असा हा गुणी राजा पहिल्यांदा सांगणारा की यापुढे भारत नव्हे तर आमचा देश हिंदुस्तान म्हणून ओळखला जाईल. नमस्कार.